सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. हा कोकण ब्लॉगचा 27वा एपिसोड आहे आणि ह्या एपिसोडमध्ये आपण चाललो रत्नागिरीमध्ये असलेलं भाटे बीचला. आणि भाटे बीचवरती एक पॉईंट आहे ज्याला टेबल पॉईंट असं बोलतात. तर टेबल पॉईंटला आपण आज भेट देणार आहे आणि बघणार आहे तिकडचा व्ह्यू कसा आहे. तर मी आता थोड्या वेळात निघतोच आहे. जवळजवळ 5 वाजलेत, आपल्याला पोहोचायला 5:30 पावणे 6 होतीलच. आणि आपल्याला सनसेट बघायचा आहे. ह्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये म्हणजे 26व्या एपिसोडमध्ये आपण गेलेलो मीरा बंदरला आणि मीरा बंदरपासून ते भाटे बीच जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर आहे. म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही पोहोचू शकता. पण जर तुम्हाला सनसेट बघायचं असेल, सनसेट एन्जॉय करायचं असेल, हे दोन्ही पण पॉईंट्स खूप चांगले आहेत. तर आता मी निघतो आहे, तर तुम्ही जाता जाता व्ह्यू एन्जॉय करा. तर आपण ह्या रोडने आलो आहे आणि इकडे मेन गेटसारखं आहे आणि आपल्याला इथून जायचं आहे आतमध्ये. ठीक आहे. अजून एक लँडमार्क सांगतो मी. हे बघा, असं एक ओल्ड स्कूलसारखं आहे. आता माहीत नाही नक्की काय आहे ते, पण त्याच्या समोरच आहे हे. तर आता आपण तिथून आतमध्ये आलो आहे आणि गाडी आपण इथं पार्क केलेली आहे. तर इथून आपण पुढे थोडंसं चालत जायचं आहे. तर आता आपण चालत जातो. थोडासा रस्ता खराब आहे, त्यामुळे डबल सीट येण्यापेक्षा तुम्ही बाहेर तरी लावू शकता किंवा इथे तरी लावू शकता, तर सेफ राहील. ते इथून चालत जाऊया आपण त्या रस्त्याने आतमध्ये आलो आहे आणि तुम्ही स्कूटी आतमध्ये आणू शकता. ठीक आहे. आणि एक एक बंगलोसारखा दिसतो. ठीक आहे. आणि आपल्याला त्याच्याबरोबर अपोजिट साईडला जायचं आहे, जिथून असे साईड बाय साईड जे विला लागलेत, आपल्याला ह्या वेने जायचं आहे. हा रूट पकडून जर तुम्ही पुढे जाल तर आरामात तुम्ही पोचाल. छोट्या रस्त्याने आतमध्ये आलो ना की आपल्याला असे बंगले दिसतील, असे काही पॉईंट्स आहेत आणि तुम्ही तिकडूनही एन्जॉय करू शकता सनसेट किंवा तिकडे जाऊ शकता. तर जाण्यासाठी छोटीशी पायवाट आहे. इथून तुम्ही असे जाऊ शकता किंवा स्ट्रेटसुद्धा जाऊ शकता. तर सांगितलेल्या टायमानुसार बरोबर आपण 5:45च्या आसपास पोचलो आहे आणि व्ह्यू बघा तुम्ही. तर तिकडे काही लोक बसलेले आहेत, इथे सुद्धा आहेत. पण हे सेफ नाही आहे ॲक्च्युली, कारण इथे सेफ्टी रिलेटेड काही बार्स नाही आहेत. तर जर चुकून पाय सटकला तर डायरेक्ट तुम्ही खाली पडाल. त्यामुळे जेवढं सेफ डिस्टन्सवर तुम्हाला बसता येईल तसं तुम्ही बसा. तर आम्ही या साईडला आलो आहे, जिथे पुढे बसायला खूप मोठी जागा आहे आणि स्टील आम्ही थोडंसं मागे राहून आम्ही सनसेट एन्जॉय करतो. अजून थोडा टाईम आहे तसं, 6 वाजेपर्यंत सनसेट होऊन जाईल. सो गाईज, तुम्ही मागे बघू शकता सनसेट होतं आहे आणि या साईडला पूर्ण पाऊस पडतो आहे. इथे सुद्धा थोडा चालू झाला आहे. तर मी आता थोड्या वेळात निघेल. सनसेट जवळजवळ होतं चाललं आहे आणि इकडच्या जागेची लिंक, मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. प्लस इकडे सुद्धा स्क्रीनवरती इकडचा ॲड्रेस असेल. तर तुम्ही येणार असाल तर या, पण इकडे सांभाळून बसा. आणि एक सांगायचं होतं, खूप सुंदर असा प्लेस आहे, पण काही माणसांनी ते असे खूप सारा कचरा टाकलेला आहे. बघू शकता त्या साईडला सुद्धा. आणि खूप साऱ्या गोष्टींचा कचरा इथे दिसतो. प्लॅस्टिकचे कागद तुकडे, प्लॅस्टिकच्या बॉटल्स, अशा खूप साऱ्या गोष्टी इथे टाकलेल्या आहेत. तर जर तुम्ही येत असाल तर तुमच्यासोबतचा जो पण प्लास्टिकच्या वस्तू किंवा जे पण कचरा असेल ते तुम्ही इकडे टाकू नका. तुम्ही सोबत घेऊन जावा आणि प्रॉपर डस्टबिनमध्ये टाका. एवढा सुंदर प्लेस तुम्ही घाण करू नका, एवढी मी एक विनंती करतो. तर
हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.